नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी तुळसकर. मित्रांनो, अजितदादा पवार गेले आणि त्यानंतर जी एक पोकळी निर्माण झाली ती पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. मित्रांनो, मी असं का म्हणतोय, कारण अजितदादा पवार यांना मी जे काय वैयक्तिक ओळखत होतो एक दोन वेळाच भेट झाली, पण त्या भेटीमध्ये मी त्यांना जे काय ओळखलं, समजून घेऊ शकलो, त्यानुसार मी बोलतोय. मित्रांनो, त्याबरोबर जे काय राजकारण मी त्यांचं बघत आलो त्या राजकारणानुसार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांची जी पत्रिका मी हाताळली त्या पत्रिकेनुसार, म्हणजे त्यांचे स्वभाव गुणधर्म, त्यांची कार्यपद्धती, मित्रांनो, हे सर्व पाहिल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली असं मला आता वाटते. आता जे वर्तमान राजकारण ते करत होते ते वर्तमान राजकारण पाहता मला एक उणीव भासते. आता ती पोकळी कशी भरून काढायची हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. मित्रांनो, आताच विधानसभेमध्ये प्रत्येकाने, त्या प्रत्येक आमदाराने, मग तो विरोधात असो किंवा ह्याच्यामध्ये सत्तेमध्ये असो, त्या प्रत्येक आमदाराने आपापली मतं मांडलीत. अजितदादा पवार यांच्या सोबत त्यांनी जे काय म्हणतात त्याला, जे काय त्यांनी त्यांच्याशी संबंध होते किंवा सहवास होता त्यांच्याशी, त्या सहवासानंतर, त्या संबंधानंतर त्यांनी आपापल्या परीने आपापली मतं मांडली, आपापले विचार मांडलेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी प्रार्थना केली, कुटुंबियांना एक ताकद मिळावी, कुटुंबियांना सांत्वन करावं, असंही त्यांनी आपापल्या भाषणातून स्पष्ट केलं. आदिती तटकरे, सुनील तटकरेंच्या कन्या आता अक्षाबक्षी रडत होत्या आणि त्या रडत रडत त्यांनी ते भाषण केलं, आपली मतं मांडली, आपले विचार मांडले. मित्रांनो, त्या सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं डोळे भरून आले होते, अश्रू दाटून आले होते. मित्रांनो, देवेंद्र फडणवीसनी जे काय भाषण केलं त्या भाषणामध्ये जे काय वक्तव्य केली त्याच्यातले 2-3 वक्तव्य लक्षणीय आहेत. ते काय म्हणाले की अजितदादा पवार हे ज्या प्रकारे हे अर्थसंकल्प मांडत होते किंवा ज्या प्रकारे ती राजकारणाची घडी बसवत होते ते लक्षणीय होतं. सर्वांना सांभाळून घेण्याची त्यांची ती कला होती, कोणालाही दुखवायचं नाही. आणि त्याच कलेमुळे आज अजितदादा पवार हे गेल्यानंतर ती उणीव भासायला लागली आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की एक त्यांनी कवितेच्या ओळ्या ऐकून दाखवल्या, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ते बोलले की त्यांना अजितदादा पवार हे एक सक्षम, उत्कृष्ट मुख्यमंत्री बनू शकले असते आणि त्यांना ती इच्छा सुद्धा होती, त्यांना ती महत्वाकांक्षा सुद्धा होती मुख्यमंत्री बनण्याची. आणि ते आज ना उद्या कधीतरी आपल्या ह्या राजकीय आयुष्यामध्ये मुख्यमंत्री बनू शकले असते. ते पात्र होते, ते योग्य होते त्या पदासाठी. मित्रांनो, हे सर्व पाहता ही सर्व गोष्ट माझ्या मनातही ही गोष्ट खोलवर जखम करून गेलेली आहे. मी त्यांचा काय समर्थक नव्हतो, मी त्यांचा एक कट्टर विरोधक होतो. आणि विरोध एवढ्यासाठीच होता कारण ज्या प्रकारे ते शरदचंद्रजी पवार यांची जे षडयंत्र आहे त्या षडयंत्रांना ते साथ देत होते. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. माझा विरोध त्यांना एवढ्यासाठी होता की शरद पवारांच्या षडयंत्रांना ते साथ देत होते, त्यांच्यासोबत होते. आता ना विलाजास्तव ते करत होते कारण पर्याय नव्हता. आपल्या पक्षश्रेष्ठी, आपले चुलते, म्हणजे नात्याने सुद्धा आणि त्या हुद्द्याने सुद्धा ते मोठे होते, वयाने सुद्धा मोठे होते. म्हणून त्यांच्या त्या जे काय ते षडयंत्र रचत होते, जे काय षडयंत्री करून राजकारण करत होते, त्या राजकारणालाही अजितदादा पवार हे सपोर्ट करत होते. ही गोष्ट मला खटकत होती. पण ज्या वेळेला अजितदादा पवार हे वेगळे झालेत, शरद पवारांशी त्यांनी फारकत घेतली आणि ती संघटनाच स्वतःच्या ताब्यात घेतली आणि शरद पवार यांची त्या संघटनेमधून हकालपट्टी केली. 2 गट झालेले नाहीत मित्रांनो त्या संघटनेची, राष्ट्रवादी काँग्रेसची. त्या संघटनेमधून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या संघटनेमधून शरद पवारांची हकालपट्टी झाली आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्ष तयार केला. त्यामुळे ते 2 गट म्हणायची आपण काही आवश्यकता नाही आहे. मित्रांनो, त्यानंतर जे त्यांनी राजकारण केलं, ज्या प्रकारे ते रयतेसाठी काम करत होते, जाणता राजा, मी त्यांना जाणता राजा म्हणू शकतो.
ज्या शरद पवारांना जाणता राजा म्हणून उपाधी देत गेले ते पत्रकार, चाटुकार पत्रकार, भुजरे पत्रकार, राजकीय विश्लेषक, चाटुकार राजकीय विश्लेषक, जाणता राजा म्हणून, तो जाणता राजा वास्तवात तसं बघायला गेलो तर अजितदादा पवार हे होते. त्यांना जाण होती, जाणीव होती. स्वच्छ राजकारण, शुद्ध राजकारण, वास्तविक राजकारण करण्याचा त्यांनी अगदी धडाकाच लावला होता. म्हणजे अर्थ खातं त्यांच्याकडे होते. त्या अर्थ खात्यातून त्यांनी प्रत्येकाला तो दिलासा दिला. प्रत्येकाच्या वाट्याला काय येईल याची त्यांनी काळजी घेतली. असं शुद्ध राजकारण, स्वच्छ राजकारण ते करत होते. आणि असं असताना त्यांचा म्हणतात ना, त्यांचा जो राजकीय प्रवास होता तो एक उंचीवर जात होता. ती उंची ते गाठत होते. जो स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या क्षमतेवरती ती उंची ते गाठत होते. ते शिखर ते गाठत होते. ना की शरद पवारांसारखे कोणीतरी विश्लेषकांनी किंवा पत्रकारांनी त्यांना नेऊन ते शिखरावर बसवलं होतं. मग काय जाणता राजा, दुसरं काय उपाधी दिली होती, चाणक्य, म्हणजे हे अशी काय उपाधी दिली होती शरद पवारांना, त्या उपाधीची पात्रते नव्हते. पण हीच पात्रता अजितदादा पवार यांच्यामध्ये होती. आणि त्यांनी त्या 2.5-3 वर्षामध्ये, त्या कालावधीमध्ये, ज्यावेळी ते सरकारमध्ये आले, युतीसोबत आले आणि त्यांनी कार्यभाग सांभाळला, त्या दरम्यान त्यांनी ते दाखवून दिलं. लक्षात आलं का? म्हणून मी म्हणालो की कुठेतरी अजितदादा पवारांच्या जाण्यामुळे मनावरती जी जखम झाली ती भळभळते आणि ती भळभळतच राहणार. ती तशी जखम बरी होणार नाही, कारण ती उणीव तशीच राहणार. आणि 2 तऱ्हेने ती जखम भळभळते. एक म्हणजे त्यांचं अस्तित्व हवं होतं, त्यांची उणीव हे सुद्धा. आणि दुसरं म्हणजे काय की त्यांच्यामध्ये जो झालेला आमूलाग्र बदल, शब्द लक्षात घ्या मी काय म्हणतो ते, आमूलाग्र बदल जो झाला होता शुद्ध राजकारणाचा, रयतेचा राजा, ज्या राजाला काय कळलंय की ते राज कळलेले आहेत, आपल्या रयतेमध्ये काय राज आहेत ते कळले, आणि ते राज जाणून तो रयतेसाठी काम करतोय. राजा, आता राज हे त्यांना कळलं होतं, कुठे उणीव आहे, कुठे कमतरता आहे, कुठे कमजोरी आहे, कुठे या समाजासाठी, या रयतेसाठी आपल्याला पावलं उचलायची. कुठलं पाऊल आपण उचललं तर रयतेचा फायदा होणार आहे, आणि कुठलं पाऊल उचललं तर रयतेचं नुकसान होणार आहे, हे जो जाणतो, जे राज जाणतो, असा तो राजा, रयतेचा राजा. आणि त्या दिशेने ते वाटचाल करत होते. त्या दिशेने त्यांनी प्रवास सुरू केला होता. आणि अशा त्या परिस्थितीमध्ये, अशा त्या स्थितीमध्ये त्यांचा हा अपघाती मृत्यू झाला. आता तो अपघात आहे की घातपात आहे त्याच्यावरती मी सनातनी वास्तवावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता त्याच्यामागे काय कारण आहे ते. मित्रांनो, त्याचं वक्तव्य आता मी करत नाही, त्याचा पुनरुच्चार मी ते करत नाही आहे. पण अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे, अकाली मृत्यूमुळे ती जी पोकळी निर्माण झाली आहे, आणि त्यांना जी संधी हवी होती आपल्या आयुष्यात आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी, आपल्याला सिद्ध करण्यासाठी, ती संधी त्यांची हुकली. पण जे काय त्यांनी करून गेलेत 2-2.5 वर्षात, रयतेमध्ये तो एक विश्वास निर्माण करून गेलेत, तो अबाधित राहील. त्यांचं नाव अजरामर राहील. कुठल्या याच्यामध्ये अजरामर राहील? कुठल्या एका पंक्तीमध्ये? ते म्हणजे रामाच्या पंक्तीमध्ये. म्हणजे रामराज्य स्थापन करण्याचा ते प्रयत्न करत होते, ना की रावणांच्या पंक्तीमध्ये. आता रावणांच्या पंक्तीमध्ये शरदचंद्रजी पवार यांनी आपली जागा अगदी फिट केलेली आहे. तर त्यांनी आपली जी जागा होती ती प्रभू रामचंद्रजी, मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या पंक्तीमध्ये आपली जागा स्थिर केली होती, मजबूत केली होती. असो मित्रांनो, कुठले कुठले शब्द वापरायचे, काय शब्द वापरायचे ते आता सुचत नाहीये. मग खरोखरच हेलावून गेलं होतं. ज्यावेळी ती घटना मी ऐकली त्यावेळी मान्यच नव्हतं मला. ती जाहीर ज्यावेळी झालं, अजितदादा पवार हे गेलेत, मृत्युमुखी पडलेत, ते सुद्धा मानायची तयारी नव्हती. एवढी ती गोष्ट चटक लावून गेलेली आहे. एका कठोररित्या मी त्यांच्यावरती सरसंधान गाठत होतो, त्यांना मी विरोध दर्शवत होतो. माझ्यासारखा विरोध आणखीन कोणी केला असेल मला माहिती नाही. मी कट्टर विरोधक म्हणून त्यांचा उभा ठाकत होतो. पण असा कट्टर विरोधक आज त्यांच्याबद्दल त्यांचे गुणगान गातोय, त्याच्या मागचं कारण काय आहे
वाल्याचा वाल्मिकी झाला. आता तो वाल्याकोळी का झाला? तर स्वतःच्या कर्मामुळे नव्हे, तर त्या काकांच्या मार्गदर्शनामुळे किंवा काकांच्या आदेशांमुळे तो वाल्मिकीचा वाल्याकोळी झाला होता. लक्षात आलं का? या काकांमुळे तो वाल्मिकीचा वाल्याकोळी झाला होता. पण ज्यावेळी तो काकांपासून दूर झाले त्यानंतर ते वाल्याचे परत एकदा वाल्मिकी झाले. आणि असा वाल्मिकी रामायण लिहायला उपस्थित व्हायला पाहिजे होता, अस्तित्वात असायला हवे होते. ते रामायण ते अर्धवट लिहून गेलेत. ते प्रभू रामचंद्रांचा इतिहास ते अर्धवट लिहून गेले. असो, जे काही त्यांना वेळ मिळाला, मग तो का अकाली मृत्यू आला, त्याच्यामागे काय कारण आहेत काय नाही कारण आहेत त्याच्यावरती मी चर्चा केलेलीच आहे. पण जो काय वेळ मिळाला त्यांना, त्या वेळेचा त्यांनी सदुपयोग केला, परिपूर्ण उपयोग केला आणि आपल्याला स्वतःला सिद्धसुद्धा केलं. म्हणून कुठेतरी मनाला ती गोष्ट चटका लावून गेलेली आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.